स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनल. आज आपण सकाळ वृत्तपत्रच्या मेन ऑफिसमध्ये पुण्यातल्या ऑफिसमध्ये आज आलेलो आहे आणि माझ्या मागे माननीय नानासाहेब परोळेकर यांचा पुतळा आहे. आज दिवसभर आपण सकाळ वृत्तपत्राचा सकाळ आणि वृत्तपत्र जे तुम्ही दररोज वाचतात आपल्या घरामध्ये, ह्या पेपराचं रिपोर्टरपासून एडिटरपर्यंत, डिझायनिंगपर्यंत तर प्रिंटिंगपर्यंत जी हार्ड कॉपी आपल्या हातात भेटते, ह्या सगळ्या प्रोसेस कशा प्रकारे होतात हे मी तुमच्यापर्यंत आणण्याचा म्हणजे एक्सप्लेन करण्याचा आणि दाखवण्याचा सगळं प्रयत्न करणार आहे. तर आपल्यासोबत काही रिपोर्टर्स, चॅनलचे संपादक आणि डिझायनर्स या सगळ्यांशी आपण संवाद साधून या सगळं पूर्ण इन्फॉर्मेशनचं प्रिंटिंगपर्यंत जो सगळं तुम्हाला भेटतं तिथपर्यंत आपण आज जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. असं शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये म्हणत राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सकाळ वृत्तपत्र याची पूर्ण शेड्युलिंग कशी असते हे तुम्हाला माहिती पडणार आहे माझ्यासोबत. तर एंट्रन्स सगळ्यात अगोदर आपण येताना तुम्हाला जसं की माहिती आहे, आता महाराष्ट्रामध्ये जास्त करून आता पुण्यामध्येच सर्वात जास्त महामारी म्हणजे करोनाचा जास्त प्रभाव आपल्या पुण्यातच दिसतो आहे. या अनुषंगाने ह्या साईडला पूर्ण सॅनिटाईज करण्यासाठी यांनी सकाळ वृत्तपत्रवाल्यांनी पूर्ण असं सोय करून ठेवलेली आहे. अशा प्रकारे ही एंट्रन्स आहे आणि आतमध्ये येताच सगळे इथं आपण पुस्तकं बघू शकतो. आणि जसं की सर्वात अगोदर म्हणजे माझ्यासोबत नेहमी असतो तो म्हणजे राहुल या साईडला इकडनं लाईट येतो आहे. राहुल याचे दाजी यांच्यामुळेच हे सगळं जो आपला व्हिडिओ आहे सकाळबद्दल जी प्रोसेस आहे आपल्याला जी माहिती पडणार आहे त्या राहुलच्या दाजींमुळेच पडणार आहे. वरती जाऊन आपण त्यांना भेटू आणि सगळ्यात अगोदर ऑफिस दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर मग आपण जे रिपोर्टर्स वगैरे असतील त्यांचे आपण शूट्स घेऊ आणि बाईट्स वगैरे घेऊ, त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. तर सगळ्यात अगोदर ऑफिस येतं टू क्लासिफाईड. ह्या ठिकाणी तुम्ही ज्या जाहिराती वगैरे पेपरमध्ये द्यायच्या असतात वृत्तपत्रात आणि सकाळला म्हणजे जी नेटवर वेबवर आपण जी वाचत असतो तिथं तुम्हाला जर जाहिराती द्यायच्या असतील तर सर्वात अगोदर आपल्याला इथं भेट द्यावी लागते. आणि याच्यानंतर मग आपल्या इन्फॉर्मेशन ऑफिसबद्दल कुठं काय काय कशा प्रकारे कुठं काय आहे ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन इथं दिलेल्या आहे. सकाळ वृत्तपत्राचा कॉन्फरन्स रूम आहे, बघू शकतात तुम्ही. इथं सगळे कॉन्फरन्ससाठी मीटिंगसाठी जमत असतील. काही समजा आज कुठली घडामोडी होणार आहे किंवा काही होणार आहेत त्या गोष्टींवर किंवा शेड्युलिंग काही सेट करायचं असेल त्या गोष्टी इथं दाखवल्या जातात. हे इथं चार्ट दिलेले आहेत. इथं चार्टनुसार इथं चालत असेल सगळं मला असं वाटतं. आणि इथं अवॉर्ड्स वगैरे ठेवलेले आहेत सगळे पाणी पिण्यासाठी. त्याच्यानंतर प्रोजेक्टरसाठी इथं सर्व सेटिंग्स आहेत. समोर प्रोजेक्टर आणि हा एक सुंदर असा बॅनर इथं सकाळ वृत्तपत्राचा इथं लावलेला आहे. त्याच्यावर सगळे राजकारणी आपले देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याच्यानंतर पंकजा मुंडे, आपले राज ठाकरे, शरद पवार वगैरे याच्या सगळ्यांचे फोटो छोटे छोटे कॅरेक्टर्स इथं, कार्टून नाही म्हणू शकत, कॅरेक्टर्स इथं बनवले आहेत. आणि परत एक चॅट इथं आणि हे काहीतरी एक. तर आपल्यासोबत आता एक रिपोर्टर आहेत. सर तुमचं नाव सांगाल मला? मी ब्रिजमोहन पाटील. ब्रिजमोहन रिपोर्टर. यांच्याकडनं आपण जाणून घेऊ आता की कशा प्रकारे हे घडामोडी ज्या घडतात दिवसभर आणि बातम्या हे कलेक्ट करतात, कशा प्रकारे त्यांची शेड्युलिंग चालते आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊ एकदा. तर आपल्यासोबत ब्रिजमोहन सर आहेत आणि ब्रिजमोहन सरांना काही प्रश्न विचारू आपण की कशा प्रकारे त्यांना माहिती पडतं की आज इथं प्रेस कॉन्फरन्स आहे किंवा कुठले अधिकारी किंवा राजकारणी आज ह्या विषयाबद्दल इथं विषय मांडणार आहेत आणि प्रेस कॉन्फरन्स भरली जाणार आहेत. तर ते सरांपर्यंत कसं काय त्यांना माहिती पडतं आणि ते कसे जाऊन ते कव्हर करतात आणि कव्हर केल्यानंतर
ऑफिसपर्यंत, मेन ऑफिसपर्यंत, संपादकापर्यंत ह्या सगळ्या बातम्या कशा येतात हे सरांच्या शब्दांमध्ये आपण जाणून घेऊ. सर, आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा की कसं आहे, आता आजकाल माहिती मिळणं आता सोर्स खूप उपलब्ध झालेले आहेत. पूर्वीच्या काळी कसं सोशल मीडिया नव्हता किंवा जास्त फोन पण वापरले जायचे, त्या काळामध्ये निरोप मिळणं एक मोठी गोष्ट होती. पण आता थोडासा जमाना बदललेला आहे. म्हणजे कुठली काही गोष्ट आली ना त्यावर इन्स्टंट प्रतिक्रिया, कुठल्याही राजकारणी असू द्या, कोणी असू द्या, त्याच्यावर इन्स्टंट प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकते. कारण की आपण थेट टेक्नॉलॉजीने आता कनेक्ट झालेली आहे. समजा आपण उदाहरणार्थ उद्या एक काँग्रेसचं किंवा आणखीन कुठल्या एखाद्या पक्षाचं आंदोलन आहे, तर त्यांचे ॲक्च्युली मेसेजेस येतात, हे येतात. पण काही गोष्टी अचानक घडलेल्या असतात. त्यांच्या नेत्याचा एखादा अचानक दौरा असेल तर ते आपल्याला अचानक कळतात. पण कधी कधी काय होतं, कोणाचा निरोप नसतो, काय नसतो, पण आपल्या बातमीची गरज म्हणून आपण स्वतःहून बरेचदा आपण कॉन्टॅक्ट करत असतो लोकांशी आणि त्यांच्याकडनं आपण काय आपल्याला हवी ती बातमी घेत असतो. असंच आपलं म्हणजे प्रशासकीय कामात पण असंच असतं की आपण स्वतः अप्रोच होत असतो आणि आपल्याला जे विषय सुचतात त्यानुसार आपण माहिती तिथे कलेक्ट केली जाते. आणि ही कलेक्ट केलेली माहिती आपण आमचे जे वरिष्ठ असतात, चीफ रिपोर्टर असतात किंवा संपादक असतात, आणखीन कोणी असतील, तर त्यांना आपण मेसेजनी कळवत असतो की आज आत्ता माझ्याकडे ही बातमी आहे आणि मी आज ही बातमी सबमिट करणार आहे, ह्या घटनेमध्ये हे डेव्हलपमेंट झालेलं आहे. हे प्रत्येकाच्या ग्रुप असतो व्हॉट्सअपचा, ऑफिसच्या, त्याच्यामध्ये सर दिवसभर अपडेट पडत असतात. म्हणजे नवीन निरोप येत असतात, त्याच्यानुसार असाइनमेंट पण त्यांना असाइन केल्या जातात सिनियर लोकांकडे. तर नेक्स्ट क्वेश्चन असा असेल सर माझा की आता भरपूर जे आता जे नवीन येणारे विद्यार्थी आहेत 12वी नंतर, त्याच्यानंतर ॲज अ करिअर म्हणून यांना रिपोर्टिंग, चीफ रिपोर्टर म्हणा किंवा म्हणजे वृत्तपत्राच्या ह्याच्यात जर यायचं आहे जर्नलिझममध्ये, त्यांना एज्युकेशन म्हणून काय काय करावं लागतं हे जरा सांगा. म्हणजे मला खरं सांगू का, मी पत्रकार व्हायला शिकलं पाहिजे. पत्रकार व्हायला तुमची खास डिग्री पाहिजेच. म्हणजे असं काही नाही. म्हणजे मस्त तुम्ही घेतली डिग्री, तिथं गोल्ड मेडलिस्ट असाल, पण इथून जर तुम्हाला न्यूजच क्लिक होणार नसेल तर त्याला काय अर्थ नाही. तर थोडं अंगभूत पण त्यासाठी गुण आवश्यक आहे. हा एक विषय आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही स्किल जर आता जर केला, म्हणजे आता फक्त रिपोर्टिंग बातमी येते का, आता टायपिंग आलंच पाहिजे. आता हाताने लिहायचा प्रकार बंद झालेला असेल, नोकरीच घेणार नाही मला कोणी टायपिंग येत नसेल तर. त्याच्याप्रमाणे तुम्हाला आता सोशल मीडियावर तुमचं प्रेझेन्स चांगला दिसला पाहिजे, असला पाहिजे. आपली तिथं सगळं तुम्ही म्हणणं, आपलं एक विचार, थॉट तिथं असला पाहिजे. हे कायम असले त्यात कसं आपली विचार प्रक्रिया, आपण आत्ता जरी समजा एखादी मी आत्ता नुकतं मानतो, आपण लहान असल्यावर कधी बालिश वाटत असेल, पण आपल्या विचार करण्यातनं आपल्या ज्या सूचना येतात, लोक आपल्या कधी ट्रोल करतात, त्यातनं आपण शिकत जातो की अरे हे आपलं चुकीचं आहे, आपण हे मांडायला पाहिजे होतं. हे अशा आपल्यामध्ये बदल होतात. ते एक गोष्ट खरा म्हणजे ह्या नवीन ह्याच्यामध्ये बदललं पाहिजे. परत आता व्हिडिओ एडिटिंगचा विषय आहे किंवा टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे जास्तीत जास्त करतो, तो नक्कीच मात्र शिकून घेतला पाहिजे. पत्रकारितेची पदवी तर तुम्हाला मिळेलच, पण त्यासोबत हे स्किल तुम्ही खूप हे करणं, आत्मसात करणं फार गरजेचं आहे. आणि जर समजा ॲज अ करिअर मला रिपोर्टर म्हणून जर मला सिलेक्ट करायचं आहे, चूज करायचं आहे, तर मी आतापासून तर तोपर्यंत कशा असाइनमेंट मी माझ्या स्वतःसाठी केले पाहिजे की जेणेकरून मला करिअर म्हणून मी त्याच्यात रुळला पाहिजे किंवा मला तो जॉब लागला पाहिजे? नोकरीच्या आधी काय केलं पाहिजे? एक तर आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा इंटर्नशिप तर असेल प्रत्येकाला, महिना 2 महिन्याची इंटर्नशिप असते. तुम्ही एखाद्या पेपरमध्ये जाऊन किंवा न्यूज चॅनलमध्ये जाऊन तुम्ही इंटर्नशिप करता, तो एक विषय आहेच आहे. आपण जर स्वतःहून जर काही करायचं असेल तर पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम होत असतात त्याला आपण स्वतःहून गेलं पाहिजे. परत तिथं आपण जे ऐकतो, पाहतो, त्याचा आपण स्वतः जे काहीतरी मग त्याचा एक रिपोर्ट आपण स्वतः तयार केला पाहिजे. आम्हाला एक असं होतं, म्हणजे आम्ही जर्नलिझम जेव्हा करायचो, जे स्पर्धा परीक्षांना जे मार्गदर्शन करणारे मोटिवेशनल स्पीकर असतात ना, त्यांची भाषणं म्हणजे आम्ही जाऊन ऐकतो. यशवंत जोशीला व्हायचे, बरोबर बालगंधर्व व्हायचे, अशा ठिकाणी भाषण आम्ही ऐकायचो. आणि त्याच्यावरून आम्ही स्वतःचा एक रिपोर्ट तयार करायचो. कुठं काय पब्लिश नव्हता होत किंवा काही, फक्त स्वतःसाठी एक हे आपण केलं पाहिजे. आमचे एक सर होते, ते सांगायचे की जसं हे चित्रकला महाविद्यालयाची जी मुलं असतात ना, ते कुठेही बसले जरी रस्त्यात ना, बस स्टॉपवर तिथल्या तर चित्र काढायला सुरू करतात. तर त्याच पद्धतीनं पत्रकारांनी आपलं स्वतःहून कुठंतरी व्यक्त होणं, आपल्या मनात जो विषय आलाय ना, कोणाला चांगला आवडो न आवडो काय, आपण तो कुठंतरी आपल्या पर्सनल डायरीमध्ये मांडला पाहिजे, आपल्या फेसबुकच्या वॉलवर तो लिहिला पाहिजे, कुठं ना कुठं तो आपण व्यक्त झाला पाहिजे, त्यातनं आपण लिहिलं पाहिजे. हे मात्र निश्चित आहे. कसं आहे, लिहिणं हीच लिहिण्याची प्रॅक्टिस आहे. त्याच्यातनं तुमचे विचार फुलतात, तुम्हाला नवीन विचार सुचतात, त्यातनं तुमचं लिखाण चांगलं होतं. म्हणजे एकदम काय तुम्हाला खूप भारी लिहायला येईल, एका दिवशी खूप मोठी बातमी मिळेल असं नसतं. ती आपल्या अनुभवाने, आपल्या विचाराने विकसित होत जाणारी गोष्ट, तर त्यानुसार आपण काम केलं पाहिजे नक्कीच. आणि तुमचं फर्स्ट एक्सप्रेशन की तुम्हाला माहिती पडलं की सकाळ पेपरमध्ये ॲज अ रिपोर्टर तुम्ही जॉईन झालात, तर सगळ्यात अगोदर तुमच्या मनात म्हणजे काय भावना आली ती?
कारण मी सकाळसाठी बरेच प्रयत्न केले होते. हां. बरेच प्रयत्नानंतर मला इथं जॉब लागला. बरोबर. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं सकाळमध्ये काम करताना नक्कीच जबाबदारीचं काम आहे. म्हणजे कसं आहे, सकाळचा जो खप आहे तो खूप आहे. बरोबर. तुम्ही एखादी चांगल्या बातमी जसं कौतुक होतं, जर तसं तुम्ही चुकीचं लिहिलं तर त्याचा येणारा उलटा परिणाम जो आहे तोही सहन तेवढा करावा लागतो. सहन करणं ते अवघड असतं. त्याच्यामुळं असं कधी झालं नाहीये, पण काय होऊ शकतं ह्याचा अंदाज नक्की आहे. त्याच्यामुळे आपण बातमीदारी करताना नक्कीच जपून केलं पाहिजे. म्हणजे माझी विरोधात बातमी जरी असली तरी सगळ्या बाजू व्यवस्थित तपासून त्याचं म्हणणं घेऊन आपण केलं तर आपला नंतर जो त्रास होणार आहे तो नक्कीच कमी होऊ शकतो. सकाळमध्ये आल्यानंतर हा एक मला महत्त्वाचा भाग वाटला. आणि इथलं सगळं इथं मराठी पेपरमध्ये विशेषतः जी काही नवीन टेक्नॉलॉजी येते ती सकाळमध्ये असते. त्याच्यामुळं हा एक महत्वाचा. म्हणजे ती म्हणतो आपण की डोळ्यात तेल टाकून देऊन लक्ष दिलं पाहिजे. हां, त्याचा खरं. खरा अर्थ इथं आल्यावर समजला. खरं म्हणजे की तुमचे लोक जेव्हा कौतुक ज्या प्रमाणात कौतुक करतात की अरे वा छान बातमी बरं का तुझी, पण समजा तशी जर चुकीची बातमी आली तर काय होऊ शकतं. तर कारण की लोकांची एक विश्वासार्हता आहे ह्या पेपरची. त्या विश्वासार्हतेमुळं हा आदर पण मिळतो आणि चुकला तर तुम्हाला लोक नक्कीच सांगतील की हे चुकीचं करताय तुम्ही. तर त्याच्यामुळे आपण व्यवस्थित विचार केलाच पाहिजे त्याचा. म्हणजे जसं तुम्ही सकाळी जो चहा सोबत जो पेपर वाचतात त्याच्या मागे किती जणांची मेहनत आहे. सर रिपोर्टिंग करतात जाऊन फील्डवर उन्हातानाचे, असं नाही हे कामच आहे त्यांचं. पण विषय एक असा आहे की बुवा मेहनत ती प्रत्येकाला करावीच लागते. आणि सरांनी त्यांच्या भाषेत जे सांगितलं की तुम्हाला ॲज अ करिअर कसं निवडायचं आहे, तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या आत्मसात करायचं आहे रिपोर्टरला, काय काय असाइनमेंट तुम्ही केल्या पाहिजे जर ॲज अ करिअर तुम्हाला जर रिपोर्टिंग जर करायचं आहे. सर भारी वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आपलं एक कॅज्युअल म्हणून एक सकाळचा आपण वृत्तपत्राचा जो दिनचर्या जी असते दिवसभराची ते एक दर्शकांपर्यंत सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा आज होता. नाही, तुझा खूप चांगला प्रयत्न आहे. उलट तू जे करतोस ह्या गोष्टीत आपण शिकत जातो. त्याच्यामुळं चांगली तुझी कल्पना चांगली आहे. थँक्यू सर. सरांचं कॉम्प्लिमेंट पण मला भेटलंय. तू पण चांगलं करतो एकदम. बरं, थँक्यू. तर संपूर्ण ऑफिस पाहिल्यानंतर आपल्यासोबत आहेत शिवनंदन, जे जळगाव आपल्या साईडचेच आहेत आणि उपसंपादक म्हणून ते आता कार्यरत आहे सकाळ वृत्तपत्रामध्ये. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या शब्दामध्ये रिपोर्टरने बातमी त्यांच्यापर्यंत आल्यानंतर ती कशी प्रोसेस होते आणि ते तिच्यासोबत कशा हाताळतात आणि कशी ती प्रिंटिंगपर्यंत पोहोचते आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊ. 2 मिनटं कॅमेरा सेट करतो. तर शिवनंदन आपल्यासोबत आहेत आणि जसं की सांगितलं ते आता उपसंपादक म्हणून ह्या पदावर इथं कार्यरत आहे सकाळ वृत्तपत्रामध्ये. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की रिपोर्टरने बातमी त्यांच्यापर्यंत दिल्यानंतर तर त्याच्यासोबत काय काय करतात. सर सांगायला आमच्या दर्शकांना की तुम्ही कशा प्रकारे त्या बातमीसोबत हाताळतात आणि काय प्रोसेस तुम्ही करतात तुझ्या प्रकारे. बातमीदाराकडून जी बातमी येते सुरुवातीला जे फील्डवर बातम्या गोळा करतात त्यानंतर ती बातमी लिहितात आणि बातमी लिहिल्यानंतर ती आमच्याकडे प्रोसेससाठी त्यावर आम्ही संपादकीय संशोधन करतो. त्यानंतर बातमी एडिट करण्यापासून त्याच्यात सगळे बघितलं जातं की त्यात इंट्रो असेल, बातमी त्यांनी कशी लिहिली, त्यात अतिरिक्त काय माहिती पाहिजे का, त्यात काही राहिलं आहे का, असं सगळं बघून त्यात त्याला शीर्षक देऊन मग ती रेडी होते. रेडी केल्यानंतर पुढची प्रोसेस असते ती लेआउटसाठी. ज्यावेळेस पानं लावायला घेतो आम्ही त्यावेळेस ती बातमी आणि ती बातमी किती महत्त्वाची आहे त्यानुसार तिची जागा ठरवतो आणि त्या जागा ठरवल्यानंतर ती पानं प्लेस करतो. म्हणजे बातमी तुमच्यापर्यंत आल्यानंतर किती महत्त्वाची तर ती फर्स्ट पेजला येणार आहे, सेकंड पेजला येणार का थर्ड येणार ते तिच्या बातमीच्या याच्यावरून ती तुम्ही ठरवता. हां प्रायोरिटी ठरवतो. आणि ही तुम्ही हे सगळं तयार केल्यानंतर आणि ठरवल्यानंतर की बातमी कुठल्या पेजवर लागणार आहे तर याच्यानंतर काय प्रोसेस असते. आधी ज्या ज्या बातम्या असतात जसं मला समजा आम्हाला पानिकसाठी ज्या बातम्या आहेत पानिक आम्ही लावणार आहोत तर त्यासाठी म्हणजे प्लॅनिंग असतं की आज जोपर्यंत काय मेजर काही घडामोडी घडल्या आहेत त्यानुसार त्या बातम्या त्या सॉर्टिंग करून टाकल्या की ह्या पानिक सध्यावर लागणार आहे. त्यानुसार मग एक स्टँडर्ड फोटो असतो तो लावायचा, मेन बातमी असेल ती घ्यायची, पानासाठी मग सेकंड मेन अँकर वगैरे असं लेआउट पद्धतीने ते लावायचं. तर सर दाखवत आहेत आपल्याला की ते पेज वगैरे रिपोर्टरने बातमी दिल्यानंतर एडिट केल्यानंतर आणि ठरवल्यानंतर की बातमी किती महत्त्वाची आहे हे ते इनडिझाईन म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये ते आता पेज वगैरे कसे तयार करतात ते दाखवत आहेत आपल्याला.
हे इनडिझाईनच आहे ना? हो डिझाईन आहे ॲडॉबचंही हो इनडिझाईन. ॲडॉब. ओके. तर आपल्याकडे सगळे पर्चेसच वापरले जातात. हो हे आज म्हणजे आज पब्लिक झालेलं पेज आहे तुम्ही पाहू शकता. ओके. हो हे बघा, हे आजचं पेज आहे. हे सरांनी जसं तयार केलेलं आहे त्याच्यात पूर्ण असं हे तयार झालेलं पेज. ही मेन बातमी आहे. ओके. नंतर हा एक पाण्यासाठी एक फोटो असतो स्टँडला तो एक आहे शेजारी. बरोबर ही एक पोलिसांची बातमी आहे बरोबर. ती सेकंड मेन असेल. नंतर हा अँकर आहे. ओके. हे काय म्हटलं तुम्ही? अँकर. ओके. हो जनरली अँकर हा पॉझिटिव्ह असतो म्हणजे जे लोकांना सॉफ्ट विषय असतो बरोबर. महत्त्वाचे विषय असतात. हां हां. तर अशा प्रकारचे हे पेजेस असतात आणि याच्यानंतर हे प्रिंट होण्यासाठी दुसरीकडे जातात. तर हे असे डिझाईन केल्यानंतर सर सांगतील आपल्याला की याच्यानंतर हे कोणाकडे जात असतात सर? समजा आता एका पानाचं सगळं मजकूर रेडी आहे तर मजकूर रेडी झाल्यानंतर आपण त्या सगळ्या बातम्या पानात ट्रॅक करायच्या. त्यात तुम्हाला मेन कोणते हवे आहे त्यात तुमचा पानासाठी मेन फोटो कोणता आहे बरोबर. सेकंड मेन असेल किंवा अँकर असेल ते सगळं तुम्ही ते पानात ट्रॅक केल्यानंतर तुमचं असं तो पेजिनेटरकडे जातो ते पानं लावतात. बरोबर. हां त्यांच्याकडे गेल्यानंतर मग ते ॲक्च्युअल पानं हे करतात म्हणजे पान लावतात लेआउट वगैरे ते करतात. ओके ओके ओके. पेजिनेटर म्हटलं जातं त्यांना. पेजिनेटर. ठीक आहे. मग त्यानंतर मग ते पान सगळं लावून झालं की मग पुढचा टप्पा असतो तो प्रूफिंगला. मग पानं प्रूफिंग करणार म्हणजे त्यानंतर आपण पण एक तास समजा पान पूर्ण झालं आहे तर मग आपण परत एकदा बघायचं प्रिंट काढून. ओके ओके. थोडं काय असेल तर ते सगळं बारीक वाचून बारीक व्हायचं. बरं. आणि याची तुम्हाला रिपोर्टरने बातमी दिल्यानंतर तुम्हाला किती वाजेपर्यंत डेडलाईन असते की हे तुम्हाला कंप्लीट करायचं? हां आता टुडेची डेडलाईन आहे आपली 8:30 वाजेची. 8:30 वाजेची. हां म्हणजे 8:30 वाजेपर्यंत तुमचं काम संपून गेलं पाहिजे एनी कंडिशन. सगळी पानं पिढीत झाली पाहिजे ती प्रिंटिंगसाठी गेली पाहिजे. बरोबर. 8:30. ठीक आहे. आणि त्यानंतर असं मुख्यांकाची डेडलाईन आहे 8:30 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत. हां म्हणजे ज्या तुमच्या हार्ड ड्यूज असतील एखादी ॲक्सिडेंट वगैरे असेल त्यावेळेस एखादी 15-20 मिनटात मागे पण येऊ शकतं. ओके. म्हणजे घटनेनुसार बरोबर. हार्ड स्टोरी असेल तर त्याची डेडलाईन आहे 11:30. बरं. धन्यवाद. तर उपसंपादकांची बाईट घेतल्यानंतर आपल्यासोबत प्रमोद शेलार सर जे सकाळ वृत्तपत्राचे फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की दिवसभर त्यांची कशी रुटीन असते आणि कशा प्रकारे त्यांना घडामोडी त्यांचे फोटोज वगैरे क्लिक करणं त्यांच्या कशा रुटीन ठरवल्या जातात हे त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण. सर दिवसभर तुमची दिनचर्या कशी असते म्हणजे ऑफिसमध्ये आल्यापासून तर संध्याकाळपर्यंत जर आमच्या दर्शकांना सांगा. नमस्ते. डे टू डे रुटीन आपली अशी असते की ज्या असाइनमेंट आहेत उद्या शहरामध्ये VIP आहेत किंवा काही घडामोडी घडणार आहेत तर ते सगळे त्या असाइनमेंट आपल्याला मार्क असतात. त्याच्या व्यतिरिक्त डे टू डे रुटीनमध्ये शहरामध्ये विविध घटना जसे की आग लागणे अपघात होणे किंवा आता करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातले करोनाचे पेशंट्स वाढतात कुठल्या एरियामध्ये आहेत त्या महानगरपालिका त्याच्यावर काय लक्ष केंद्रित करते अशा सर्व घडामोडींवर आमच्या फोटोग्राफर तसंच बातमीदाराचं लक्ष असताना आपण ते कव्हरेज करायचा प्रयत्न करतो. खरंच तिथं नागरिकांना जर फॉर एक्झाम्पल जम्बो कोविड हॉस्पिटल आहे तिथं नागरिकांना बेड मिळत नाहीत ऑक्सिजन कमी पडते अशा वेळी तिथं तासून तास उभं राहून त्या नागरिकांना आपल्याकडून काय मदत करता येईल का त्यांच्या सगळ्या ज्या भावना गोष्टी आहेत त्या समोरच्या तिथं क्लिक करायच्या आणि दुसऱ्या दिवशी अंकामध्ये त्या रिप्रेझेंट करायच्या. आमच्या सकाळच्या प्लॅटफॉर्मवर त्याचे व्हिडिओज मोबाईल थ्रू करायचे आणि सकाळी प्रमोट करायचे. अशा सर्व गोष्टी व्हिडिओग्राफर या नात्याने आम्ही करत असतो आणि सकाळमध्ये त्याचं रिफ्लेक्शन नेक्स्ट डे एक वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो. आणि हे तुम्हाला म्हणजे कोण ठरवतं की तुम्ही म्हणजे आता सध्या तुमच्याकडे ऑफिसला किती फोटोग्राफर आहे? सध्या आमच्याकडे 4 फोटोग्राफर आहेत. ते वेगवेगळे बीट म्हणजे प्रत्येकाकडं बातमीदारसोबत ज्या असाइनमेंट आहेत त्याकडे मार्क केलेलं असतात. त्याचबरोबर आम्ही ज्या घडामोडी करतो की डे टू डे म्हणजे आज आपल्याला असाइनमेंट नाही आहे पण तुम्हाला काय करायचं आहे. आज शहरात 4 दिवस पाऊस पडणे शक्यता आहे मग आपण आकाशाकडे लक्ष देणं गरजेचंच आहे की महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाऊस पडतो आपल्याकडे काय मग आपल्याकडे ढगाळ वातावरण आहे
तर तसेच वेगवेगळे फ्रेम्स वेगवेगळे फोटोज कॅप्चर करणे आणि त्या अंकात रिप्रेझेंट करणे की जर हवामान खातं सांगते की आपल्याला पुणे शहरात ढगाळ वातावरण शक्यता आहे, पण तो फोटो असाइनमेंट मार्क नसते, पण आपण तो फोटो क्रिएट करायचा असतो. वी हॅव टू फाइंड इट आउट वेअर द क्लाउड्स आर देअर, वी हॅव टू क्लिक द पिक्चर्स अँड प्रेझेंट इन सकाळ नेक्स्ट डे टू डे हॅपनिंग्स अँड ॲज वेल एज स्पोर्ट्स. सकाळमध्ये जे सर्व घडामोडी येतात त्यामध्ये स्पोर्ट्सचा खूप मोठा हे आहे. सकाळी नॅशनल इंटरनॅशनल तसेच लोकल लेवलवरच्या कॅरमपासून चेसपर्यंत क्रिकेट सर्व खेळाडूंचे पुणेकर असो या सगळ्या खेळाडूंचे आपण इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना मोटिवेट करतो आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन न्यूजपेपर ॲज वेल एज ई सकाळच्या ह्याच्यातून करतो. धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून खूपच छान वाटलं आणि दर्शकांनाही माहिती पडलं की फोटोग्राफी हा सुद्धा करिअर असू शकतो. बरोबर आहे सर. फोटोग्राफी करिअरबद्दल काही म्हणजे पालकांना द्वेष असतो, तर त्यांचा थोडासा गैरसमज दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा असं मला वाटतं सर. हा सर्वात चांगला प्रश्न विचारला आहे. आजच्या तारखेमध्ये पालक जे आहेत किंवा मुलं आहेत, फोटोग्राफी म्हणजे पूर्वी कॅमेरा म्हणले की काहीतरी वेगळं आणि ते पालक कधी घेऊन देत नव्हते. आमच्या काळात निगेटिव्ह आम्ही सुरुवात केली ती निगेटिव्ह कॅमेऱ्यामध्ये. आज पोरं डिजिटल 2.5 लाखाचा कॅमेरा का, तर माझ्या मित्राकडे काय 5D आहे, 6D आहे, 8D आहे, काही गरज नाही. कॅमेरा ही इथे एवढं सांगेल द कॅमेराची कला जी आहे, तुमच्याकडे कुठला कॅमेरा नजर मॅटर, पण तुमची फ्रेम जी आहे ही तुमच्या पहिले डोक्यात पाहिजे. ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला तिकडे गेल्यावर कळणार आहेत, दिसणार आहेत आणि नंतर तुम्ही क्लिक करणार आहे, पण तुमच्या डोक्यात एक व्हिज्युअल फिट पाहिजे. फॉर मी ह्या रिझनसाठी चाललो आणि ही फ्रेम मी क्लिक करणार आहे आणि मला माहीत नाही उद्या तिथे ती लाईटिंग कंडिशन काय असेल, परत तो पिक्चर तिथे मिळेल की नाही, पण तुमचं स्ट्रगल पाहिजे आज नाही तर उद्या. तो छंद तुम्ही जर छंद म्हणून पॅशन म्हणून जर केला तर यू कॅन बी अ मास्टर. फक्त इक्विपमेंट घेऊन जर बाजारात फिरत असेल तर त्याचा उपयोग नाही. उगाच घरच्यांचे पैसे वाया मोबाईलमध्ये सुद्धा फोटोग्राफी होऊ शकते. मोबाईलची फोटोग्राफी होऊ शकते. आजकाल 4K मोबाईल आलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करतो, कशासाठी काढतो आणि हे कुणाला आवडणार आहे, ह्या 3 गोष्टी जर हे केलं तर यू कॅन बी अ मास्टर. ठीक आहे, धन्यवाद सर. हा एक तुम्ही प्रश्नाचं मस्त उत्तर सरांनी दिलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रिंटिंगपर्यंत पूर्ण शेड्युलिंग आपण घेणार होतो, पण ॲक्च्युली काय झालं, नंतर थोडा वेळ आम्ही गॅप घेतला होता आणि जेवायसाठी बाहेर निघालो होतो. पण आहे ना, थोडक्यात ते पाऊस चालू झाला आणि ते पावसामुळे बाकीचं सर्व शेड्यूल विस्कटलं आपलं. तर असो, पण एकचा नेक्स्ट पार्ट मी नक्कीच शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि प्रिंटिंगसाठी जे सासवडला मला एक नवीन माहिती पडलं की जे प्रिंटिंगचं जे ऑफिस आहे त्यांचं प्रिंटिंग मशीन वगैरे ते सगळे सासवडमध्ये आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आम्ही कसं आहे, आता जॉबला लागल्यापासून थोडा आता बिझी झालो आहे, तर टाईम वगैरे भेटत नाही. संडेचा एक दिवस आहे, तो एक दिवस फक्त तुमच्याशी संवाद साधण्याचा आणि व्हिडिओ वगैरे तयार करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि असंच प्रेम असू द्या. माझं चॅनल आहे मराठी सुमित, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि साईडला जे बेल आयकन येणार आहे त्यालाही क्लिक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा की मला जास्त कॉन्फिडन्स येणार आहे या गोष्टींना. आणि अजून एक, याच्या पार्ट 2मध्ये प्रिंटिंग प्रेसचा जो तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यासाठी तयार राहा. तो जास्त याच्यापेक्षा एक्साइटेड असणार आहे आणि तुमचे जेवढे प्रश्न असतील या मीडियाबद्दल तेही मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. ॲज अ करिअर म्हणून तुम्हाला संपादक आणि रिपोर्टर या गोष्टींमध्ये जर तुम्हाला काही करिअर करायचं असेल तर या गोष्टी पूर्ण मी या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे. असंच प्रेम असू द्या. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी आणण्याचा प्रयत्न करणारच आहे माझ्या चॅनलला. आणि बस एवढंच एक सांगायचं होतं. बाय बाय तोपर्यंत.